नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे अर्थनियोजन। या टॉपिक मध्ये सराव संच 4.1 या ठिकाणी आपण आज लगेच सुरुवात करणार आहोत। सोडवण्यासाठी आपला पहिला प्रश्न आहे की तो प्रश्न काय म्हणतो, तर प्रश्न असा आहे की प्रश्न क्रमांक पहिला बरोबर। तर यामध्ये पावन मेडिकल्स औषधाचा पुरवठा करतो। पावन मेडिकल नावाचं एक मेडिकल शॉपिंग म्हणजे दुकान आहे आणि तो काय करतो, औषधाचा काय करतो, पुरवठा करतो। त्यांच्या दुकानातील काही औषधावर जीएसटीचा दर किती आहे, 12%। म्हणजे त्यांच्या दुकानात जे काही औषध आहेत त्या औषधावर जीएसटीचा दर किती आहे, 12% आहे। तर सीजीएसटी आणि जीएसटीचा दर किती असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। तर आपण या ठिकाणी उल्लेख करूया की मेडिकलचं नाव काय आहे, पावन मेडिकल्स बरोबर। पावन मेडिकल्स राईट, हा मेडिकल्स मध्ये काही औषधासाठी जीएसटीचा दर या ठिकाणी उल्लेख करू शकता तुम्ही। काही औषधावर जीएसटीचा दर किती आहे, 12% या ठिकाणी दिला आहे। ओके, हे दिला आहे, मानित आहे। ओके, हा मग 12% दिला आहे म्हणजे काही औषधावर जीएसटीचा दर 12%। एकदम सिंपल आणि एकदम सोपा भाग आहे। जीएसटीचा दर 12% असं तर आपल्याला जीएसटी कशी बनली होती आपण हे बघितलं होतं, कारण का सीजीएसटी प्लस जीएसटी काय असतं, दोन्ही मिळून जीएसटी असते। तर जीएसटीचा 12% जीएसटीचा दर दिलेला आहे, तर आपल्याला सीजीएसटीचा आणि जीएसटीचा काढायचा आहे। मग या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, तर सरळच आपल्याला या ठिकाणी उल्लेख पण असं पण सूत्र पण मांडता येईल आपल्याला की सीजीएसटी is equal to SGST is equal to 1/2 into GST। ओके, या पण सूत्राद्वारे करता येईल। जर या ठिकाणी असेल तर क्रिया किती 1/2 गुणिले जीएसटी किती आहे, 12%। तर या ठिकाणी बेसकम 12 तर किती टक्के आलं, हे 6% आलं। म्हणजे सीजीएसटी इज इक्वल टू SGST। ह्याचा अर्थ काय झालं, सीजीएसटी पण किती टक्के आहे, 60% आहे आणि एसजीएसटी पण किती टक्के आहे, 6%। तर हे अशा पद्धतीने आपला जो काय पहिला प्रश्न या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यानंतर लगेच आपण दुसरा पण प्रश्न या ठिकाणी करून घेऊया। तर दुसरा प्रश्न काय म्हणतो, एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर किती आहे, 9%। एका वस्तूवरील या ठिकाणी उल्लेख करता येईल की वस्तूवरील सीजीएसटीचा दर किती आहे, 9% आहे बरोबर। मग आता सीजीएसटीचा दर 9% दर जर असेल तर एसजीएसटीचा दर किती, तर या ठिकाणी आपला प्रश्न काय, एसजीएसटी बरोबर किती हा दर काढायचा आहे। त्याच्यानंतर टोटल काय बनते, जीएसटी किती बरोबर, जीएसटी बरोबर किती, राईट। एकदम सिंपल आहे, तर पाहून घेऊया। तर या ठिकाणी सीजीएसटीचा 9% असेल तर एसजीएसटी सुद्धा किती असते, 9% असते। कारण का सीजीएसटी ही केंद्र सरकारकडे जमा होणारा कर असतो आणि एसजीएसटी हा राज्य सरकारकडे जमा होणारा कर असतो म्हणून। आणि हे दोन्ही मिळून जे असतात ते नेमकं काय असतं, जीएसटी असतं। तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, तर या ठिकाणी सीजीएसटी इज इक्वल टू काय करता, एसजीएसटी इज इक्वल टू 9% बरोबर। हे 9% दिले आहे। मग आता जीएसटी काढायची आपल्याला, तर या ठिकाणी लिहून घ्या जीएसटी बरोबर या ठिकाणी काय करता, सीजीएसटी आणि प्लस काय एसजीएसटी। तर सीजीएसटी किती आहे, 9% प्लस या ठिकाणी एसजीएसटी सुद्धा काय आहे, 9%। त्याचा अर्थ काय झाला, 9 आणि 9 झाली 18%। तर तुम्हाला जीएसटी या ठिकाणी किती बघायला भेटेल, 18% या ठिकाणी आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। तर अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक पहिला आणि प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे। जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकतो। प्रश्न क्रमांक तिसरा हा जो काय आहे की प्रश्न काय म्हणतो, मेसर्स रिअल पेंटने प्रति ₹28 एक लस्टर पेंटचा डब्बा आहे आणि असे डबे म्हणजे 28 रुपयाला एक डबा आहे। तर असे डबे किती डबे, 2 विकत घेतले, 2 डबे पेंटचे काय घेतलेले आहेत, विकत घेतलेले आहेत। म्हणजे कलरचे डबे आहेत आणि ते काय 2 डबे विकतलेले आहेत, पुढे विकलेले आहेत मेसर्स रिअल पेंटचे बरोबर आहे। मग या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला उल्लेख काय केला, जीएसटीचं जे काही प्रमाण आहे किती 28% दिलं आहे। तर कर बीजकामध्ये सीजीएसटी किती आहे, एसजीएसटी किती आहे हे आपल्याला या ठिकाणी कर बीजकामध्ये उल्लेख करायचा आहे। तर अगोदर आपण प्रश्न जे दिला आहे त्याचं स्वरूप अगोदर उत्तर काढूया आणि नंतर आपण त्याचं कर बीजकामध्ये मांडणी करूया। तर पहा या ठिकाणी आपल्याला मेसर्स रिअल पेंट तर प्रत्येकी 28 रुपये। तर आता या ठिकाणी सरळ लिहिता येईल की कर पात्रची किंमत आहे ती आपल्याला किती रुपये करता येईल, या ठिकाणी कर पात्र वाटलं असतं असं उल्लेख लिहा। जे काय लस्टर पेंटचा डबा जो आहे, लस्टर पेंटचा डब्बा प्रत्येकी रुपये किती रुपयाला आहे, 2800 रुपयाला आहे बरोबर।
लफ्टर पेनचे जे काही डबे घेतलेले आहेत ते प्रत्येकी 28 रुपयाला आहेत. तर या ठिकाणी किती प्रत्येकी झालं तर या ठिकाणी आपण जर 2 डबे काय घेतले, डबे विक्री केले, बरोबर आहे, 2 डबे या ठिकाणी विक्री केली आहेत, विक्री केले तर या ठिकाणी काय होईल आपली किंमत 2800. आणि किती डबे आपण विक्री केले 2, म्हणून या ठिकाणी 2800 गुणिले 2 जे केलं तर या ठिकाणी काय होईल 2800 28 28 जरी काय झाले 56 आणि वरचे 200 देऊन टाका, म्हणजे या ठिकाणी याची साईन देऊन टाका जे काय रुपयाचे आहे ते. तर या ठिकाणी आपली करपात्र किंमत काय झाली 5600 झाली. तर त्याच्यावर आपल्याला जीएसटीचं जे काही प्रमाण आहे ते जीएसटी या ठिकाणी किती दिली आहे 28% दिली आहे. तर सीजीएसटी आणि एसजीएसटी कर विभागात कशा पद्धतीने आकारता येईल हे आपल्याला काढता येईल. तर पाहूया या ठिकाणी आता सीजीएसटी आणि एसजीएसटी सुद्धा आपला उल्लेख केला, त्याच्यासाठी अगोदर सीजीएसटी आणि एसजीएसटी सुद्धा करून टाकू. तर या ठिकाणी पहा, जर हे जीएसटी 28% असेल तर सीजीएसटी काय होणार आहे सीजीएसटी इजिकल टू एसजीएसटी. एकदा जर लिहिलं तर काही अडचण येणार नाही, कारण का इक्वल आपण केलेलं आहे. कारण सीजीएसटी जीएसटी 28% असेल तर हे काय होणार 14% होणार, बरोबर आहे. हा, तर हे सीजीएसटी एसजीएसटी इक्वल टू 14%, म्हणजे आपण सरळ म्हणजे काय केलं की सिमिलरली किंवा नेमकं समरूपता किंवा नेमकं समान स्वरूपाचं आहे म्हणून आपण सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी इक्वल टू 14% आपण या ठिकाणी केलेलं आहे. मग आपल्याला प्रत्येकाचं नेमकं या ठिकाणी पैसे किती आकारले जातात हे काढूया. तर पहा सीजीएसटीचा दर, बरोबर आहे, सीजीएसटीचा दर. तर पहा या ठिकाणी दर त्याचा काय आहे 14%, बरोबर आहे, 14%. काय नेमकं आपले टोटल पैसे किती आहेत 5600 या ठिकाणी करपात्र किंमत घेतलं तर काय अडचण येणार नाही. तर 14% म्हणजे काय घेतले आपण 100 गुणिले म्हणजे गुणिले 5600. ओके, हा, तर हे 200 कटले, हे 200 कटले, तर 14 पडा 6 पुस्तक 14 70 84 ला काय घेतलं तुम्ही 4, किती राहिले 8, 14 70 70 आणि 8 किती झाले 78, बरोबर. हे 784 रुपये काय भेटले हे आपलं सीजीएसटीची किंमत झाली. पुन्हा या ठिकाणी काय करणार एसजीएसटीची पण काढा, एसजीएसटीचा काय दर, बरोबर, दर. मग बरोबर या ठिकाणी काय करतात 14% किती 5600. पुन्हा या ठिकाणी 14 काय 100 आणि गुणिले किती 5600. तर या ठिकाणी हे 200 कटले, हे 200 कटले, याचा गुणाकार जर केला तर या ठिकाणी काय भेटेल 784 रुपये भेटेल. मग टोटल जीएसटी किती काढली या ठिकाणी लिहिता येईल जीएसटी, आपला जीएसटीचे पैसे सुद्धा लिहिता येईल. कसे लिहिता येईल जीएसटी इज इक्वल टू बर सीजीएसटी आणि एसजीएसटी किती आकारले आहे जीएसटी बद्दल म्हणजे या ठिकाणी 28% दिला एवढाच आपला प्रश्न आहे. तर आपण तरी पण ह्याच्यामध्ये विस्तृत स्वरूपात आपण माहिती लिहूया. तर काय लिहिता येईल या ठिकाणी जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी प्लस एसजीएसटी, म्हणजे सीजीएसटीचे पैसे काय झाले 784 प्लस एसजीएसटी 784, बरोबर. असं जर दोन्हीची जर बेरीज केली 4 आणि 4 काय झाली 8 झाली, 8 आणि 3 16, 16 6 4 1 7 7 14 14 किती झाली 15, 1568 रुपये या ठिकाणी कशाचे झालेले आहेत जीएसटीचे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने हा एक आपला या ठिकाणी आपण गणिताची मांडणी मांडली, परंतु आपल्याला काय बनवायचं आहे टॅक्स इनवॉइस बनवायचं आहे किंवा कर बीजक बनवायचं आहे, त्याच्यामध्ये ही मांडणी मांडायची आहे. तर तोपर्यंत आपण काय करून याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ. तर या ठिकाणी आपण टॅक्स इनवॉइस बनवलेला आहे. तर हा प्रश्न क्रमांक आपला किती होता 3रा होता. तर यामध्ये आपण पाहिलेलं होतं की एचएसएन कोड हे वस्तूशी निगडीत असतं किंवा वस्तूच्या वर्गीकरणात विशिष्ट क्रमांक थर्मोनॉजिकल सिस्टीम नोमेनक्लेचर या ठिकाणी कोड आपल्या मनात टाकून द्यायचा. नेम ऑफ प्रोडक्ट उत्पादनाचं नाव काय डस्टर पेंटचे डबे होते, बरोबर. त्याच्यानंतर रेट एका डब्याचा डस्टर पेंटचा जो एक डबा होता त्याचा दर किती होता 2800 म्हणजे 2800 रुपये एक डबा होता. असे आपण डबे किती घेतले 2 घेतले होते, म्हणजे क्वांटिटी दर किती आहे 2 डबे घेतलेले. मग या दोन्हीची जी काही टॅक्सेबल अमाऊंट अथवा नेमकं करपात्र किंमत किती झाली 28,256 म्हणजे 5600 रुपये या ठिकाणी झालेली आहे. जीएसटीचा दर किती होता 28% होता. तर तो या ठिकाणी सीजीएसटीचा दर किती झाला 14%. 14% ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेस नेमकं किती आहे आपली 784 काय आला त्याच्यावरचा कर आला. पुन्हा नेमकं तेच प्रमाणे जीएसटीचे असेल आणि आपले टोटल पैसे आणि नेमकं जे काही जीएसटीचा दर आहे तो टोटल म्हणून या ठिकाणी 7168 या पद्धतीने झाला. तर हा पण आपल्याला जे काही कर बेचक आहे जर आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर याचं पण तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 14 तर काय म्हणतो की एका रेस्टोवाच बेल्टची करपात्र किंमत 586 आहे. त्याच्यानंतर जीएसटीचा दर त्यावर 18% आहे. तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयास मिळाला, बरोबर. तर रेस्टोवाच बेल्टची करपात्र किंमत रेस्टोवाच बेल्ट हे बेल्टची काय आहे करपात्र किंमत 586 रुपये
आहे, बरोबर. हा, तर 586 रुपये या ठिकाणी आपल्या त्या बेल्टची करपात्र किंमत आहे. त्याच्यानंतर जीएसटीचा दर किती दिला आहे? 18%. या ठिकाणी जीएसटी इजिकल टू किती आहे? 18% दिला आहे. तर तो बेल्ट त्या ग्राहकास किती रुपयास पडला हे आपल्या या ठिकाणी काढायचं. तर आपल्याला कसं काढता येईल? तर पहा, या ठिकाणी तर कसं सरळ म्हणजे प्रश्न काय म्हणतो की बाबा याची किंमत आहे 586 रुपये, त्यावर जीएसटी दिली 18%, तर तो बेल्ट ग्राहकास किती रुपयास पडला? तर आपल्याला सरळ सरळ काढता येईल. तर तो काय, तर कशापासून काढायचं? तर पहा, या ठिकाणी काय सरळ लिहा, जीएसटी इजिकल टू, बरोबर आहे, किंवा जीएसटीचा दर, जीएसटीचा दर बरोबर या ठिकाणी 18% आणि इकडे काय लिहिता? करपात्र किंमत, करपात्र काय किंमत. ओके. हा, तर पहा 18% म्हणतात या ठिकाणी काय लिहिता? 100 घ्या, 40% म्हणजे गुणिले करपात्र किंमत किती आहे? 586 आहे, बरोबर. हा, मग आता या ठिकाणी काय करता येईल आपल्याला की एकतर वाटलंच तर काय करा, 18चा पाडा 6 पासून 18 पंचे 90, 18 म्हणजे 18 पंचे 90, 18 सण काय झाले? अष्टदर्शे. इथे किती घेतले? 8, किती राहिले? 10. 18 सण अष्टदर्शे, 18 7 26, 18 काय झाले? 44. म्हणजे या ठिकाणी 4, 5 आणि 1 काय घेतले? 4. हा किती राहिले? 15. 18 पंचे 90 म्हणजे 5 आणि 9 किती झाले? 10. तर या ठिकाणी जसं तसे 105. आता पहा खाली किती आहे? 100 आहे, बरोबर आहे. 100 भागला असता तो दशांश कुणीकडं घर सरकतो की तो डावीकडे सरकतो. किती घर? 2 घर, बरोबर आहे. मग या ठिकाणी काय करतात? 105 दशांश या ठिकाणी 48 रुपये. हे काय झाला? जीएसटीचा दर झाला. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं? तो जो बेल्ट आहे तो ग्राहकास किती रुपयास पडला हा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे. तर या ठिकाणी लिहिता येईल की ग्राहकास पडलेली एकूण किंमत वाटतं असू दे का? एकूण किंमत, बरोबर. हा, या ठिकाणी लिहिता येईल करपात्र किंमत आणि प्लस काय करता? जीएसटी. करपात्र किंमत किती आहे? 586 प्लस जीएसटी किती आहे? 105.48. इकडे 1-2 शून्य घेऊन टाका, म्हणजे आपल्याला विरुद्ध करायचं होतं. 48 जशाला तशी घ्यायची आणि आला तसा दशांश द्या आणि 6 5 11ला 1 टक्क्याला 1 0 आणि 8 धरून आपण 9, बरोबर. हा, तर आम्ही 1 आणि 5 झाले 6, तर 691 रुपये 48 पैसे या ठिकाणी आपल्याला त्या बेल्टचे पैसे ग्राहक नेमकं त्या व्यक्तीस काय करतो? 691.48 रुपये त्या व्यक्ती देतो आपला ग्राहकास 691.48 पैसे या ठिकाणी पडलेले आहेत. तर जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतो.